फेनिक्सवर आला त्या कार्यक्रमाला, यावरून मला सुमित्रा भावे ह्या किती आवडतात, त्यांच्याविषयी किती आदर आहे कळून येतं. पण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज फिनिक्समधला बुद्ध शर्करा योग आहे असं मी म्हणेन, की एवढ्या मोठ्या विद्वान आणि कलावंत स्त्रिया आपल्या इथे आलेल्या आहेत. मला माझं घर पावन झालं आज असं मला वाटतंय. त्या दोघी माझ्या अतिशय आवडतात. आणि सुमित्रा भावे या व्यक्तीविषयी बोलायचं तर मला नेहमी त्या दुरूनच माहिती होत्या. ह्या पहिल्यांदा मी आज भेटते त्यांना. पण माझं असं झालं, सिनेमाचं माझं नातं काय ते सांगते गंमत. काय होतं की ते छोट्या गावात वाढल्यावर काय होतं, द पॅथोजेनेसिस ऑफ नॉट वॉचिंग सिनेमा. तर असं आहे की आम्हाला आई सिनेमे पाहायला पाठवायची दुसऱ्याच कोणाबरोबर तरी, जाग आणि आमच्याकडे 2 टॉकीज होती, लक्ष्मी आणि श्रीराम अशी टॉकीज होती. की रद्दी आणि हो, लक्ष्मी आणि श्रीराम नावाचं टॉकीज. आणि त्या टॉकीजमध्ये कुठले सिनेमे आले, रामायण, जय महादेव असेच. आणि त्याच्यामध्ये तो हमखास तो दारासिंग शंकर म्हणून तो उभा असायचा आणि हेमा मालिनी सारख्या दिसणाऱ्या स्त्रिया पार्वती म्हणून उभ्या असायच्या. तर म्हणजे सिनेमाला डायरेक्टर असतो ही कल्पनाच नव्हती मला कधी, म्हणजे पहिली. आणि मग काय झालं की त्या आई बाबांनी खूप असं पाठवून म्हटलं हे आता कळतंय पॅरेंटल अब्यूज. माय गॉड, पॅरेंटल अब्यूज की इतक्या वाईट सिनेमा दाखवला. हे झालं तोही एक काळ गेला. मग काही अनेक वर्ष मी सिनेमाच पाहिले नाही. इट वॉज सच अ बॅड एक्सपिरियन्स इन ऑल. आणि मग मी अचानक कॉलेजमध्ये असताना जो मला अगदी ठसठशीत आठवतो सिनेमा, ज्याने की मला कळलं की कलाकृती म्हणजे काय, तो सारांश. पहिला सिनेमा सारांश, महेश भट. हो. आणि तेव्हा मी पहिल्यांदा मला लक्षात आलं की अरे या सिनेमाचा व्यवस्थित का दिसतो आपल्याला सगळं. म्हणजे असं नाहीतर त्या दारासिंग त्या शंकराच्या मागे विमान चाललेलं किंवा ते असं पार्वतीच्या हातात घड्याळ वगैरे असं नाही. मग सारांश थोडक्यात कळला की आपण वाईट सिनेमे पाहिले. पण सारांश पाहिल्यानंतर मग मला सिनेमे आवडायला लागले. आणि मग नंतर काय झालं, मग मी इकडे आल्यानंतर परत बंद झालं. तर मी तशी खूप असं काही वाटलं नाही, मला पुस्तकं जास्त आवडायची. आणि मग नंतर पु ल गेले, सुनीताबाई गेल्या. मग असं वाटायला लागलं की सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विजू विजू झाल्या, की जेब घालून प्राण द्यावा पतंगाने, असे कुठे स्टेज नाही. पण नंतर मला माझ्या आईबाबांचे कॉल द्यायचे बरं का. आणि ते सांगायचे आम्ही 10वी फ पाहिला, आम्ही दोघी पाहिला, हा पाहिला. आणि मला आठवतच नाही की त्यांनी नटनट्यांची नावं सांगितली त्या सिनेमातल्या. ते त्या उत्तमच असतील, पण त्या नाही म्हणे हा सुमित्रा भावेंचा सिनेमा आहे, हा सुमित्रा भावेंचा सिनेमा आहे. आणि असं करून मला सुमित्रा भावे अनेक वर्ष झालं माहिती आहेत बरं का. आणि मग माझं नशीब मोठं की डॉक्टर आगाशे अस्तू सिनेमा घेऊन आला. आणि माय गॉड व्हॉट अ मूव्ही. म्हणजे इट्स पोएट्री अनफोल्डिंग ऑन द सिल्वर स्क्रीन. म्हणजे मी एवढं सुंदर सिनेमा पाहिला नव्हता. म्हणजे माझ्या मते बरं का, ही माझी व्यक्तिगत व्याख्या आहे की एखादी कलाकृती महान कशी असते की जेव्हा तुम्ही त्या कलाकृतीला दुसऱ्या कलेच्या संदर्भात बघू शकता. म्हणजे मला तुमचा सिनेमा म्हणजे कविता वाटली किंवा असं एखादं पेंटिंग पाहिलं की तुम्हाला गाणं आठवावं, असं जे काही होतं ना, तेव्हा ती कलाकृती सगळ्यात मोठी असते. तर अस्तू म्हणजे एक सिल्वर स्क्रीनवरची कविता आहे असं मला वाटतं. सुमित्रा भावे इथे येणार आहेत कळल्यावर मला पुढे आनंद झाला. मी त्यांचा पिच्छा सोडत नव्हते. पण त्या इतक्या म्हणजे त्यांना माहिती आहे माझ्यासारखे पागल लोक त्यांच्या मागे बरेच असतील. त्यांनी तो फोन बंद करून ठेवला आता न्यूयॉर्कला असताना तळमळ चालू होती कुठे. आणि मग शेवटी मला कळलं. तर मी त्यांना फोन केला आणि सो नाईस ऑफ हर. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने फोन करून मी त्यांना म्हटलं तुम्ही माझ्याकडे जेवायला आहे का. तर त्या म्हणाल्या असतो. आणि मला अगदी खूप आनंद झाला. तर आजचा दिवस माझ्या दृष्टीने मी नेहमी लक्षात ठेवीन. आणि सुमित्रा भावेंनी परत यावं अशी माझी इच्छा आहे. मी मला नेहमी असं वाटतं की जी स्त्री विद्वान आहे, कलावंत आहे, तिच्यामध्ये सरस्वतीचा अंश आहे. आणि माझ्या आजीच्या देवघरातला हा फोटो आहे. तर त्याच्या हा रवी वर्म्यानी काढलेली सरस्वती आहे त्याच्या कॉपीज. तर मी
हा फोटो तुम्हाला देऊ इच्छिते. आणि खूप सुंदर आहे. हे आमचा फोटो काढाल काढता हा असं बरोबर पाहिजे. हा हा कर बरं. इकडे बघू. थँक्यू थँक्यू. निघाला तुम्हाला आता हे नेणं तुम्हाला हा नेता येईल की नाही शंका, पण हे सगळं काढता येतं. फक्त मोराला वेगळं पाठवावं लागेल. सिनेमा होईल त्याच्यावर मोराला वेगळं पाठवलं. माझ्या नितळ फिल्म मध्ये आम्ही वापरली. अरे वा. नितळ फिल्म मध्ये ते असं मोठं रानडे कुटुंब आहे. मी कदाचित तूच पाहिला नसेल तो सिनेमा. पाहिलायस ना? तर त्या रानडे कुटुंबामधल्या ज्या आजी आहेत, दीपा लागूंनी ते काम केले. त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या पाठीमागे हे मुद्दाम मी लावलं. थँक्यू व्हेरी मच. आणि ते बाकी आणि अजून छोटंसं टोकन ते काय आहे की त्याच्यामध्ये ना असा छोटासा लाईट ठेवायचा आणि त्याचा छान प्रकाश पडतो त्याचा रात्री. बरं ना? आणि आज मंजुषाताईंचं गाणं हे खाली ठेवते समोर येत मला हॅलो मंजुषा ताई म्हणून त्यांना मी खूप मोठं नाही, त्या माझ्यापेक्षा लहान आहेत, पण कलेमुळे त्यांचा आदर मोठा आहे. तर त्यांचं गाणं मी सतत असं हुकत राहिलं काही ना काही कारणामुळे. मी त्यांना आज बोलले पण ते मला इतकी हुरहुर होती. त्यांचा एकदा खूप सुंदर प्रोग्राम झाला आपल्या फिनिक्समध्ये माझ्या मैत्रिणीकडे, मी तो हुकवला. आणि मग नंतर काय झालं, अचानक माझ्या बहिणीचा एकदा फोन आला, म्हणे तुला ज्या गायिका आवडतात ना ते आलेल्या आहेत आणि तुम्ही त्या इतका छान प्रोग्राम होता तो नाट्यगीतांचा कॅलिफोर्निया कलाचा हो हो हो. आणि की नाट्यगीतं कशी काय हिस्ट्री ऑफ नाट्य. आणि अभय परांजपे बोलत राजीव परांजपे आणि त्याचा ऑर्गन वगैरे होता जोरदारच होता. युट्यूबवर आहे सगळा, युट्यूबवर आहे सगळा कार्यक्रम. तो पूर्ण प्रोग्राम आता ऐकला ना सगळं. आणि त्याच्यात तुम्ही जोहार मायबाप जोहार म्हटलं अप्रतिम. मला म्हणजे ते म्हणजे अगदी कोरलं गेलंय म्हणावं. तर आणि आज मला असंही वाटत होतं की आणि जसं मी म्हटलं की एक कलाकृती दुसऱ्या कलाकृतीमध्ये कलेच्या रूपाने मी बघते नेहमी. तर एक अश्विनी खापर्डे नावाच्या गायिका आहेत बरं का, तुमच्या ओळख आहे का तिच्या? बायांनीच्या तिथे आहे ते कलाच्या तिथे म्हणजे कॅलिफोर्नियात आहे तिथे. तर ती गाणं म्हणताना नेहमी असं वाटतं की सुरांची उद्बत्ती लागली आहे, असा अक्षरशः सुगंध येतो मला नेहमी. ती माझ्याकडे येऊन गेली, खूप उत्तम गाणं म्हणते. अश्विनी ताई भिडे जेव्हा गाणं म्हणतात तेव्हा असं आपण नदीच्या काठी बसलोय, नदीचा प्रवाह सुरू आहे असं वाटतं. आज तुमचं गाणं ऐकताना आपण छान पावसात भिजतोय असं वाटत होतं. आणि मला कारण की मी इतकं छान गाणं खूप दिवसात ऐकलं नाही, त्यामुळे मृदगंध सुद्धा येतो त्या कोरडीचा मी नव्हती. तर तुम्ही इथे आलात तर मला खूप आनंद झाला. तर मला पण तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट द्यायची आहे. आणि पावसाला एक ताल होता. तुम्ही तुमची खुर्ची तुम्ही सगळेजण परत आमच्याकडे या. आणि मला अस्तो सिनेमा पाहिल्यानंतर मला असं वाटतं नंदू आता विचारत होता प्रश्न, तेच प्रश्न मलाही पडत होते. आणि मी तुम्हाला आपली भेट झाली तेव्हा विचारलं की अस्तू या सिनेमाची गोष्ट कथा कोणी लिहिली आणि तो तुम्हाला
आणि तुमचे बहुतेक सगळे प्रश्न सामाजिक प्रश्नांवर सिनेमे आधारित आहेत का? आहेत. हे. आणि इट हॅज समथिंग टू डू विथ युअर प्रायर प्रोफेशन. येस. माझ्याविषयी तुम्ही बोललात, पण मला असं वाटतं की जेव्हा माणसं असं बोलतात ऐकताना पहिल्यांदा संकोच वाटतो, तो जातो. कारण असं लक्षात येतं की ते माणूस माझ्याविषयी बोलते खरं, पण एक प्रकारे ते माणूस काय आहे ते त्यातून आपल्याला कळतंय. आपण आपल्याला कळण्यापेक्षा तुम्ही जे बोलत होतात त्यातून तुम्हीच मला आणि सगळ्यांना कळत होतात असं मला वाटतं. मग ते फार सुंदर होतं. अस्तूची कथा मी आताच दादांना असं म्हटलं की त्यांनी मला तोच प्रश्न विचारला की अस्तूची कथा कुणी लिहिली, तर वास्तुपुरुषची कथा कुणी लिहिली, तर मीच लिहिली. अस्तूची कथाही तुम्हीच लिहिली. म्हटलं तुमच्या आवाजात असं अविश्वास काय आहे? आमच्या सर्व फिल्म्सच्या कथा नाही म्हणत मी, स्क्रिप्ट संगीता मीच लिहिते. कारण मी कथा अशी वेगळी लिहित नाही, मला गोष्ट सुचते आणि मग मी स्क्रिप्ट लिहून काढते. त्यामुळे वेगळी कथा अशी त्याला नसते. मी लिहिते तेव्हा वर्णन लिहिते, मी स्क्रिप्ट पद्धतीने लिहिते. त्यामुळे सीनचं वर्णन, डायलॉग्स आणि डिरेक्टोरियल सजेशन्स किंवा काही वेळेला कॉस्ट्युम आर्ट याच्या सजेशन्सचा कॉलम असं स्क्रिप्ट लिहिते मी. ती कथा डोक्यात असते. आणि दुसरा प्रश्न जो तुमचा होता, एकतर आमच्या 15 फिल्म्स केलेल्या आहेत, तर त्या सगळ्या फिल्म्सची सगळी स्क्रिप्ट मीच लिहिलेली आहेत. त्यामुळे ती कथा कुठून घेतलेली नाही आहे, तिथूनच ओरिजिनल आहे. मला कोणीतरी मध्ये असंही विचारलं की वास्तुपुरुषची कथा महेश एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदीशी काही संबंधित आहे का? म्हटलं तशी असती तर महेशनं माझ्या सिनेमात काम नसतं केलं. त्याला माझं स्क्रिप्ट आवडलं म्हणून त्यानं त्या फिल्ममध्ये काम केलं, तर ते वेगळं. दुसरा तुमचा प्रश्न असा होता की त्याचा आधीशी काही संबंध आहे का? तर हो, मी समाजकार्य या विषयामध्ये MA केलेलं आहे, सोशॉलॉजी पॉलिटिकल सायन्स याच्यामध्ये MA केलेलं आहे. तर त्याच्यामुळे सामाजिकता याच्याशी माझं खूप नातं पहिल्यापासून होतं आहे. मी 10-15 वर्ष सोशल वर्क हा विषय शिकवत होते, सोशल रिसर्च हा विषय शिकवत होते. त्यामुळे रिसर्च मेथोडॉलॉजी शिकवत होते. त्यामुळे ते सगळे माझ्या आवडीचे विषय आहेत. नंतर मी एका रिसर्च एजन्सीमध्ये काम करत होते, पहिल्यांदा असिस्टंट डिरेक्टर म्हणून, नंतर डिरेक्टर म्हणून. तर त्यावेळी आम्ही सेल्फ इमेजेस ऑफ विमेन नावाच्या विषयाचा अभ्यास करत होतो. तो अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात येईल की आमचे जे रेस्पॉन्डंट्स होते काही, त्या अशिक्षित बायका होत्या, म्हणजे निरक्षर बायका होत्या अशिक्षित म्हणण्यापेक्षा. मग त्या बायकांना त्यांच्याच वर केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष कसे सांगायचे, कोणत्या माध्यमातून सांगायचे. पुस्तक लिहिण्यात अर्थ नव्हता, रिसर्च रिपोर्ट्स लिहिण्यात अर्थ नव्हता. तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात झालं, जेव्हा मी 40शीत होते, की आपण सिनेमा केला पाहिजे, म्हणजे त्या बायकांना दाखवता येईल तो की हे पहा तुम्ही अशा आहात, असं मला किंवा आम्हाला रिसर्चमधून दिसलेलं आहे. आणि केली पहिली फिल्म, आणि त्या फिल्मलाही आम्हाला राष्ट्रपती पदक मिळालं. मग दुसरी पण फिल्म तशीच त्याच बायकांच्या मागणीवरून केली, त्यालाही राष्ट्रपती पदक मिळालं. असं होत गेलं. तर मुख्य म्हणजे केलेली फिल्म त्याच वेळी तर आम्ही स्वतः एका बाईंनी आम्हाला 16mm प्रोजेक्टर भेट दिला होता. तेव्हा 16mm वर फिल्म्स करत असू, आता डिजिटलवर सुद्धा करतो. तर तो प्रोजेक्टर घेऊन माझा सहकारी जो सुनील सुट्टणकर माझा को डिरेक्टर आहे, आता तो लहान मुलगा होता तेव्हा, आम्ही दोघं मिळून झोपडपट्ट्यांमध्ये खेड्यांमध्ये असे हिंडत असू
आणि सिनेमा दाखवायचो. देवळामध्ये वगैरे खेड्यामध्ये पंचायतीला सांगून बोलवून असंही दाखवायचो, झोपडपट्ट्यांमध्ये दाखवायचो आणि बायकांना बोलतं करायचो की तुमच्याविषयी बोला, तुमच्या आयुष्याविषयी बोला आणि तुमची ताकद ओळखा तुमची आहे ती. हे केल्यामुळे असं लक्षात आलं की हे माध्यम फार पॉवरफुल आहे आणि ते माध्यम माणसाच्या बुद्धीत शिरतं, हृदयात शिरतं आणि हृदयात ते शिरलं तर तुमची वर्तणूक सुद्धा ते बदलू शकतं, सटली बदलतं. म्हणजे लोक मला असं काही वेळेला नाराजीने आणि असं कन्फ्रंट केल्यासारखं विचारतात की सिनेमामुळे काही समाज बदलतो? हो आणि नाही, दोन्ही उत्तर खरं आहे. क्रांती झाली अशी काही होत नसते, पण छोटे 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 बदल होतात. तुम्ही अस्तू पाहिलेला आहे तर अस्तू सिनेमा ज्यांनी पाहिलाय त्यांच्या मनामध्ये नक्की कुठेतरी आपल्या आईवडिलांविषयी थोडं वेगळं काहीतरी वाटायला लागेल. मी देवराई नावाचा चित्रपट केला, तो स्किझोफ्रेनियावर आहे. तो मला कितीतरी नंतर पालक असे भेटले किंवा केअरटेकर्स भेटले की अरे आम्हाला कधी कळलंच नव्हतं की असं त्याचं मन काम करत असेल आमच्या पेशंटचं. तर हे जे काही कळणं आहे त्यांनी बारीक वर्तनात बदल येतो. तेव्हा सिनेमा समाज बदलवतो का? हो आणि नाही असे दोन्ही त्याला उत्तर आहे. आणि त्यामुळे आतापर्यंत सर्व सिनेमे या त्या प्रकारे काहीतरी सामाजिक प्रश्नावरच केलेले आहेत. जसा आत्ताचा कासव हा डिप्रेशनवरचा सिनेमा आहे, पण डिप्रेशनवरच आहे त्याचं चुकीचं वर्णन होईल. डिप्रेशनमधून बाहेर कसं यावं, आपल्या तरुण वर्गाने बाहेर कसं यावं याबद्दलचा तो सिनेमा आहे. राष्ट्रपती पदक मिळालं. हो म्हणजे अस्तूला पण मिळाली, कासवला पण मिळाली. कासवला सुवर्ण पदक मिळालं. मला अस्तू सिनेमा का बरं आवडतो अजून मी सांगते तुम्हाला की इट मेड मी अ बेटर पर्सन अँड इट मेड माझं प्रोफेशनमध्ये सुद्धा मला त्याची नकळत मदत झाली. म्हणजे आय टेक केअर ऑफ पेशंट्स विथ डिमेन्शिया ऑल द टाईम, पण मला ते अजून काही ते डेप्थ आली माझ्या अंडरस्टँडिंगमध्ये त्याच्यामुळे. आणि माझ्या आईवडिलांना डिमेन्शिया नाही आहे पण टेकिंग केअर ऑफ एन एल्डरली पर्सन ते त्याच्यामध्ये आहे. मला त्याच्यामध्ये ना इतकं ते आवडलं की ती अमृता सुभाष, तो हत्ती झोपलेला असतो आणि ती अंगाई गीत म्हणते. तर ते अंगाई गीत काय गाणं कुठलं आहे? साऊथ इंडियन गाणं? कानडी. हां कानडी पण आहे. त्याचं कारण ती आणि तिचा नवरा हे कानडी माणसं आहेत. तर माझं तसं इन्सिस्टन्स होता. तर स्क्रिप्ट लिहिताना मी त्यात कानडी गाणं असं लिहून ठेवलं होतं आणि मग आम्ही शोधत बसलो कानडी गाणं. तर बेंगलोरच्या फार चांगल्या एक अभिनेत्री आहेत, मला डिमेन्शिया व्हायला लागलं, मला नावं बरोबर आठवत नाहीत, मला विसरते. तर त्या स्वतःचा त्यांचा फोक थिएटर ग्रुप आहे आणि त्या फार उत्तम गातात. तर त्या हे गाणं केव्हा तरी म्हटलेलं त्यांनी अमृताने ऐकलं होतं. तर ती मला म्हणाली की तू त्यांना कॉन्टॅक्ट करून बघ. मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी ते गाणं तिला सांगितलं, शिकवलं. आणि पुण्यामध्ये उमा कुलकर्णी म्हणून बाई आहेत त्या आणि विरूपाक्ष कुलकर्णी, हे दोघं कानडी पुस्तकांची भाषांतरं मराठीमध्ये करतात. त्यांना उत्तम कानडी येतं. तेव्हा त्यांनी हिच्याकडनं प्रॅक्टिस करून ते कानडी म्हणून घेतलं अमृताकडनं. असं ते कानडी 2 गाणी वापरली. ती दोन्ही गाणी एक प्रकारे ललोबाईज आहेत वापरली. पण ते तो कॅमेरा जो घेतलाय त्याच्यामध्ये ते आकाश आलाय संध्याकाळचं खूपच ते अप्रतिम आहे. आणि दुसरं म्हणजे एकदा त्या सिनेमात डॉक्टर आकाशे तो मुंगळा येतो जवळ, ते म्हणतात याज्ञवल्क्य. तर काय गोष्ट आहे त्याची मला नाही माहिती, मला त्याचा संदर्भच नाही कळला. याज्ञवल्क्य शाईन्स. का रे बाबा तू ज्ञानासाठी आलास का पोटासाठी आलास?
पृथ्वी तलावर आलायस कशासाठी, तुझ्या जीवनाचा हेतू काय, असा अगदी मूलभूत प्रश्न जुन्या काळी याज्ञवल्क्याला विचारलेला होता. तर तो सांगतो की दोन्हीसाठी आलोय, पोटासाठी सुद्धा आलोय आणि ज्ञानासाठी सुद्धा आलोय. कारण ते भांडारकर इन्स्टिट्यूट सारख्या ओरिएंटल स्टडीजच्या इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर असतात असं मी दाखवलेलं असल्यामुळे त्यांना कुठलीही बारीकशी गोष्ट पाहिली की संस्कृत आठवणीच व्हायच्या. त्यामुळे उपनिषद सतत त्यांना आठवत हा, आणि आठवतच. आणि माझ्या सुदैवाने भांडारकर इन्स्टिट्यूटची डिरेक्टर ही माझी क्लासमेट, माझी मैत्रीण कॉलेजपासूनची सरोजा भाटे. तर तिथं माझं आधी बोलणं झालेलं होतं की मी तिला म्हटलं होतं की तू मला काढून दे संस्कृत श्लोक मी कुठले वापरू ते. आणि आम्ही दोघेही अशा बिझी होत गेलो की आम्हाला वेळ नाही झाला. म्हणून मी सिनेमा झाल्यावर तिला पहिल्यांदा बघायला बोलवलं, म्हटलं की तू सांग की ते सगळं योग्य वापरलं गेलंय ना. तर तिने हो सांगितल्यामुळे मला खूप हायसं वाटलं. तर ते संस्कृत त्यामुळे मुद्दाम कुठल्या वेळी काय, तर तिने मला असं सांगितलं की जे मला माहीत नव्हतं, लक्षात आलं नव्हतं. ती म्हटली की तू बरोबर तो हत्ती वापरलायस का. संस्कृत स्कॉलरला अशा तऱ्हेनं हत्ती आठवेलच. हा, तो हत्तीच्या पाठीमागे जाईलच. कारण तिने मला जुन्या संस्कृत व्याकरणाचा रेफरन्स देऊन असं सांगितलं की पाणिनींनी सुद्धा कर्ता कर्म या सगळ्याचं वर्णन करत असताना, कर्म कसं चालतं, कर्ता कसा चालतो हे सांगत असताना हत्तीच्याच उपमा दिलेल्या आहेत. आणि आता ते मला पटापट माझ्या स्मरणामुळे सांगता येणार नाही तुम्हाला, पण हत्तीवर जसा माणूस आरूढ होतो तसं कर्मावर कर्ता आरूढ होतो. अशा प्रकारे ते व्याकरण सुद्धा समजावून सांगताना हत्तीचा वापर पाणिनींनी केलेला आहे. तेव्हा संस्कृत स्कॉलरला हत्ती दिसला की तो त्याच्या मागे जाणार असं तिने मला सांगितलं. मी म्हटलं अरे वा, हे मला सुचलं. हो ना, आई सगळं मिस करते. माझी आई संस्कृत त्यांना हे आणि मला पण आठवत आहे, हे मी शिकलेलो आहे, फक्त मला आठवत नाही की कुठला. कारण हे मला सरोजाने सांगितलं, तर मला हा तपशील माहिती नव्हता. म्हणजे मला ती कथा अशी इंट्युटिव्हली सुचली. कसं सुचलं मला नाही सांगता येत, सुचलं. मी तुम्हाला ते विचारणार होते की हत्तीच का बरं. खरं तर सांगता येणार नाही. गंमत अशी झाली की मी पहिल्यांदा जेव्हा हे स्क्रिप्ट लिहिलं, माझ्याकडे आगाशे घेऊन आले एका दुसऱ्या प्रोड्युसरनं आणि म्हणाले की डिमेन्शियावर तुम्ही फिल्म करावी असं मला वाटतं. त्याने एक स्क्रिप्ट लिहून आणलं होतं जे आगाशांनी वाचलं आणि त्यांना सांगितलं की ते ठेवूया आपण बाजूला, तुम्ही या बाईंशी बोलून बघा. मग तिने मला सांगितलं तुम्ही लिहाल का स्क्रिप्ट. मी म्हटलं लिहीन. आणि मी त्यांना इथनं फार वेगाने लिहिते स्क्रिप्ट. साधारणपणे माझ्या डोक्यात एकदा सुरू झालं की मी एका 8 दिवसात ते लिहून काढते. तर त्यामुळे मी त्यांना एका 8 दिवसात कळवलं की स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे, तुम्हाला ते ऐकायचं का. ते म्हटलं ऐकायचं पण थोडक्यात तरी सांगा काय. टेलिफोनवर बोलत होतो आम्ही, कारण ते मुंबईचे होते. मी त्यांना सांगितलं की असं एक ग्रस्त ते हत्तीच्या मागे जातात. तर मी त्यांना मुंबईला भेटले, वाचून दाखवलं. वाचून झाल्यावर ते म्हणले की करा तुम्ही याच्यावर फिल्म. आणि मला वाटलं की तुम्ही जेव्हा म्हणालात की हत्तीच्या मागे ग्रस्त जातात, तर म्हणाले आम्ही फार घाबरलो प्रोड्युसर म्हणून की लहान मुलांचा सिनेमा करायचा नाहीये, कळतंय ना. फार एक्सपेन्सिव्ह असेल हत्ती. म्हणजे तुम्हाला हत्ती मिळाला कुठं. हत्ती फार चांगला मिळाला. त्यावेळेला पुण्यामध्ये तो हत्ती कदाचित ते झालं असणार. पहिली एक गोष्ट अशी झाली की
मला वाटतं आमच्या सिद्धार्थच नुकतं तेव्हा लग्न ठरलं होतं, नाही झालं सुद्धा नव्हतं. आणि आम्ही सगळे लग्नाचा बस्ता घ्यायचा वगैरे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये होतो. आणि माझ्या आई तेव्हा 94-95 वर्षाची होती. तिला घेऊन आम्ही एका कपड्याच्या दुकानात गेलो आणि ती मला म्हणाली की तुम्ही जाऊन या दुकानात, मी नाही येत बघायला. आणि मी बसते गाडीत, ती गाडीत बसून राहिली. परत आम्ही आलो तर ती नव्हती गाडीत. कुठे गेली? आम्ही सगळे घाबरलो आणि शोधलो वगैरे. ती आली घरी, एका ओळखीच्यांकडे कुठेतरी गेली वगैरे वगैरे. पण ते माझ्या डोक्यात खूप असा शॉक आला होता आम्हाला सगळ्यांना. ते डोक्यात होतं की अशी बाहेर दुकानात गेल्यावर ती नाहीशी झाली असं. आणि मला वाटतं हत्ती तेव्हा पुण्यामध्ये हिंडत होता, तो मी बघितलेला होता. असं ते काहीतरी जुळलं गेलं. पण तो जो हत्ती म्हणजे ती हत्ती नव्हती, तिचं नाव लक्ष्मी होतं. तर आम्ही तिच्याशी खूप दोस्ती केली. म्हणजे मी, अमृताने आणि ज्याने माहुताचं काम केलंय ना, तो नट म्हणून लक्षात येत नाही अनेकदा. म्हणजे खरा माहुत आहे असं वाटतं, इतकं त्याने सुंदर काम केलंय. कारण तो तिच्या सोंडेवरून वगैरे असा चढून बसतो. आम्ही सगळ्यांनी किंवा आगाशांनी सुद्धा, पण आगाशांची कमी, कारण त्यांना तितका वेळ नसायचा. पण अमृताने आम्ही वेळ देऊन तिच्याशी दोस्ती केली. त्यामुळे रोज सकाळी तिला बोलवायचं आणि तिच्याशी बोलणं करायचं. लक्ष्मीबाई आज बरी आहेस ना, कसं ती अशी बारीक डोळ्याने अशी बघायची. कारण तिच्या माहुताने आम्हाला सांगितलं होतं की, मी म्हटलं की मला आंघोळीचा प्रसंग त्यात आहे, ती आंघोळ घालते अमृता. सांगितलं की डोक्याचं ते पाण्यात पडल्यानंतर सांगता येत नाही, काही उठली बिटली रागाने ते जमणार नाही. तर अमृताला मला खात्री वाटत होती की नाही, लक्ष्मीबाईची आपली चांगली दोस्ती झाली आहे, ती असं नाही करणार. आणि खरंच तिने सुंदर आंघोळ करून घेतली. किंवा आकाशाने तिच्या पोटावर म्हणजे डोकं ठेवून झोपायचं. असं पुन्हा काही वेळेला असं होतं की स्क्रिप्ट रायटरचं काय जातं ते त्यात नटायला करायचं. पण आकाश म्हणले की हो मी झोपतो तिच्या पोटावर डोकं ठेवून. मी लिहिलं होतं तसं. दिवसा तर विशेषतः झोपत नाही, रात्री झोपतात. आडवे पडतात. हा, आडवे पडू शकतात, रात्री पडतात, पण दिवसा तयार नसतात. घोडा आजारीच पडतो म्हणजे. नाही, घोडा नाही, हत्ती तसे पडू शकतात, पण ते दिवसा नाही पडायला तयार नसतात. पण असंच तिच्याशी बोलून करून लक्ष्मीबाई थोडा वेळ वगैरे असं म्हणून वेगळी अशी मध्येच मान उचलायची का आकाशे लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाईंची वेगळी स्मृतीची पण अगदी इतका छान होता सांगलीचा पण असाच बघत होता. आणि जसं त्याला जसं शिकवेल तसं तो इतका छान करायचा, एकदम छान. तिला बुद्धी उत्तम असे असं म्हणतात. म्हणजे ते देखील एक आहेच की या असतो या फिल्म मध्ये की हत्तीला सर्वात उत्तम स्मरणशक्ती असते असं म्हणतात. तेव्हा त्या स्मरणशक्तीच्या मागे स्मरण गेलेला हा माणूस जात राहतो. नाही, मला आता एक लक्षात आलं की सुमित्राताई इतक्या भरकन स्क्रिप्ट लिहितात, पण सिनेमाचं नाव कासव ठेवलंय. सारखा सिनेमा बनवायला किती साधारण शूटिंग मी चालू झाल्यानंतर आधीचं पुष्कळ प्रोसेस असेल, पण जेव्हा तुम्ही फिल्म चालू करता शूटिंग, लोकेशन असेल किंवा स्टुडिओमध्ये असेल, साधारण किती दिवस लागतात? एक तर स्टुडिओ शूटिंग नाही करत कधी आम्ही. म्हणजे सगळ्या फिल्म्सना आम्ही लोकेशन शूटिंग करतो. आणि फार दिवस परवडत नाही हो. अगदी मॅक्झिमम 25 ते 30 दिवस मॅक्झिमम. पण तुला मला वाटतं 15-20 दिवसच आम्ही केलं असेल शूटिंग. 20 दिवस केलं असणार. याला सुद्धा 17 ते 20 दिवस कासवलं शूटिंग केलं.
कारण जास्त परवडतच नाही तुम्हाला, त्यामुळे खूप मेटिक्युलस पेपर वर्क करावं लागतं अगदी पण शॉर्ट बाय शॉर्ट. मी ऐकलं होतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट काही मिळतं, काही फंड्स मिळतं, काही तुम्हाला हो मिळतात ना. हो. फंडिंग वगैरे देतात ते आपल्या स्टेट गव्हर्नमेंट? महाराष्ट्र सरकारने आता काय केलेलं आहे की ते ABC असं Class, त्यांना category, ते okay. ग्रेडेशन्स देतात. त्या नेमक्या कशावर आधारलेल्या असतात हे आम्हाला कळलेलं नाही. हो, देतात हे. नाही, प्रश्नच नाही, खूप आहे. त्यामुळे A ग्रेडला 40 लाखापर्यंत देतात. आणि मग पण त्याच्याकडे BC बरेच प्रोसेस असेल ना, मी तुम्हाला ॲटलिस्ट तुमचे पहिले टाक किंवा हे करा, म्हणजे बरेच ते तुम्हाला ते त्यांनी एक आता कमिटी केलेली आहे. कमिटी ही ग्रेडेशन देते आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला एखादा अवॉर्ड असेल, इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये तुमची फिल्म गेली असेल किंवा इंडियन इंटरनॅशनल फेस्टिवल जो असतो त्यात इंडियन पॅनोरामामध्ये असेल तर तुम्हाला मिळतं अनुदान. पण मला आता ते मागे बघा गिरीश कुलकर्णींची अशी कोणती मुलाखत झाली तर त्यांनी मला हेच सांगितलं की मराठी पिक्चर हा बऱ्याच पुष्कळ कमी पैशामध्ये तयार होतो. म्हणजे खरंच आपण त्यामुळे बरंच चांगलं करतो. म्हणजे हिंदी फिल्म जे आहे आपली हिंदी इंडस्ट्री वगैरे ते काय करोडोमध्ये पिक्चरांच्या मुली बनवतात, तर आपण त्यामध्ये कमी पैशामध्ये आपल्याकडे इतकी चांगली कलाकृती तयार होते. तरी पण म्हणजे ते खरं आपण आपल्या सगळ्या डायरेक्टर किंवा हे सगळे कलाकार लोक आहेत त्यांना आपण खरंच मानलं पाहिजे, केलं पाहिजे. आपले कलाकार असतात. एक्झॅक्टली, हां एक्झॅक्टली, हां बरोबर आहे. नाही खरं आपण खरंच कमी आहे पैशामध्ये पैशामध्ये. तुम्ही- कारण तिथे नाहीतरी हो ॲक्च्युअल खर्च कशाचा असतो, जसं लोकेशनचा खर्च असतो तसं इक्विपमेंट हायरचा खर्च असतो, स्टॉकचा खर्च असतो की तुम्ही काय वापरता, कुठली फिल्म किंवा तर डिजिटल मेमरी कार्ड्स किती वापरता वगैरे ह्या सगळ्यावर खर्च असतो. कॉस्ट्युम्स, आर्ट या सगळ्यावर असतो. तो सगळा खर्च याच्या कितीतरी पट बॉलिवूड मधले स्टार्स घेतात आणि त्यामुळे ती बजेट फुगलेली असतात. तुलाच विचारणार होतं की कलाकार म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट लिहिता त्यावेळेला तुमची स्क्रिप्ट खूप स्पेसिफिक असतात. तुम्ही डोक्यात असतं ऑलरेडी की हे काम हा माणूस करेल की कसं शोधता कसे म्हणजे बहुतेक वेळेला मी डोळ्यासमोर माणसं ठेवून लिहिते स्क्रिप्ट. कारण म्हणजे कथा डोळ्यासमोर आली की ऍक्टर्स येतात डोळ्यासमोर मध्ये. कारण काय असतं की त्यांच्या काही लकबी असतात, बोलण्याची पद्धत असते. तर स्क्रिप्ट लिहिताना त्या माणसांनी बोललेला डायलॉग कानात यायला लागतो, त्याच्या आवाजात, त्याच्या पद्धतीत. तसं करणं मला नेहमी बरं वाटतंय. आणि आमच्या सुदैवाने अजूनपर्यंत आम्हाला एकाही ऍक्टरनी कधी नाही म्हटलेलं नाही किंवा कधीच पैशावरून वगैरे कुठल्याही बाबतीत तक्रार कधीच नाही. मी कुठे नाही, मी तुम्हाला काय म्हणणार होते, मला नेहमी हा प्रश्न असतो आणि मला असं वाटतं की मे बी थिंग्स हॅव चेंज, की मराठी माणसाचं जग असं एवढंसं आहे, आपण कलाकृती, पण आता इंग्लिश कॅप्शन झाल्यामुळे. अस्तूला पण इंग्लिश कॅप्शन आहेत का मला माहिती नाही. सर्व जी फिल्म कुठल्याही फेस्टिवल मध्ये दाखवली जाते तिला बरोबर. मग सेलेब्रिटी वाढते का, म्हणजे तुम्ही कमर्शियली दाखवत असाल म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये पण जाते का तुमची फिल्म, जसं दिल्लीला दाखवली किंवा कुठे असं होतं? अखिल भारतात आमच्या फिल्म्स दाखवल्या जातात. म्हणजे इनफॅक्ट मराठी माणसं मला वाटतं कमी बघत असतील, पण आता आमच्या फिल्मला तरी कलकत्ता फेस्टिवलमध्ये डेफिनेट ऑडियन्स आहे. किंवा नेहमीच आम्ही त्रिवेंद्रमला दाखवतो, बेंगलोरला दाखवतो, इथं सगळीकडे दिल्लीला दाखवतो, सगळीकडे आम्हाला ऑडियन्स आहे. सेलिब्रिटी म्हणाल तर नाही, कारण आमचा ऑडियन्स हा सगळा फेस्टिवल ऑडियन्स आहे. तो ऑडियन्स हा खूप असा सिलेक्टिव्ह आणि कनॉयसर्स ऑडियन्स असा ऑडियन्स असतो. पण पैसे मिळणं नावाची जी चीज आहे ती कमर्शियल फिल्म्सना मिळते, ते आमच्याकडे नाही. म्हणजे मला काय वाटतं की मराठी सिनेमात म्हणजे कसं आता नुसतं वाचूनच माहिती, पुलंनी सिनेमा काढला गोळाचा गणपती, त्याच्यामध्ये त्यांना
वाईट अनुभव आले. मग त्याच्यात असं लिहिलंय की म्हणजे यांनी लिहिलंय सुनीताबाईंनी त्यांच्या आहे मनोहर वगैरे लिहिलंय की त्यांना मुलांना तिकीट काढून आपल्या सिनेमाला जावं लागतं असं काही. आणि ते फार वाईट वाटत होतं. तर हां, कदाचित त्याचं ते व्यवहारिक ज्ञान जे होतं ते असं वेल डिफाईंड नसेल, जे काही व्यवहार असेल वेल डिफाईंड काय माहिती का पण हे मला चांगला सिनेमा बनवणं हे कला प्रांताचं काम आहे. आणि तो विकणं आणि त्याच्यावर खूप पैसे मिळवणं हा व्यापारी प्रांताचा भाग आहे. आणि व्यापार नावाची गोष्ट कलावंताला जमतेच असं नाही. तो वेगळे लोक करतात आणि वेगळे लोक त्याच्यावर खूप पैसेही मिळवतात अनेकदा. पण आम्हाला ते कौशल्य नाही, मला ते कौशल्य नाही. त्यामुळे आम्ही आतापर्यंत सिनेमे 10-15 बनवलेले आहेत आणि सगळ्या फिल्म्सना पुरस्कार आहेत. हे आमचं 8वं राष्ट्रपती पदक आता जे मिळालं ते आहे. आपण फेस्टिवल करायला पाहिजे. फेस्टिवल सगळ्या अमेरिकन लोकांना बोलवतो. पण कोट्यावधी रुपये मिळवणं हे आम्हाला कधी जमलेलं नाही. आणि बरं का या संदर्भात मी तुम्हाला एक सांगते की मला अशी डोक्यात तिडीक काढते. हिला मी खूपदा म्हणते एकता कपूर नावाची जी बाई आहे ती मला भेटूच द्या कधी. काय म्हणाली ती की तिचं ते अतिशय वाईट सिरियल आहे सास भी कभी बहू थी. तर एकता कपूर. तर ती एका कुठल्या तरी टॉक शो वर आली आणि तिला विचारलं पोस्टनी म्हणे तुमच्या ती एक म्हातारी बाई आहे तुमच्या इथे, तिचं वय काय? तर ती 110च्या वरती आहे बरं का. ती म्हणजे जर खरंच कॅल्क्युलेट केलं इव्हेंट्स नुसार. तर मग तो म्हणाला मग असं कसं म्हणजे तू नॅचरली म्हणत काही दाखवत वगैरे असं तो म्हणाला. तर नाही म्हणे भारतातल्या लोकांची तशी म्हणजे अभिरुचीच तशी आहे. तिने काहीच्या काही दाखवते ती आणि ती म्हणे भारतातल्या लोकांची अभिरुचीच तशी आहे की असं वयाचं जाऊ द्या ते एक वेगळं पण बाकीचंही जे दाखवते ते सबस्टँडर्ड अगदी फारच वाईट आहे. तर तिने असं विधान करणं हा माझा अपमान आहे, माझ्या आईवडिलांचा अपमान आहे, माझ्या सगळ्या किती लोकांचा अपमान केला तिने एका क्षणात. आमची अभिरुची अशी आहे मला नाही वाटत. हा म्हणजे इतकी वाईट. तर त्या बाईचा कोणीतरी कान धरायला पाहिजे. जे की तुम्ही अभिरुची अशी आहे हा एक प्रकार झाला. आणि दुसरं शाळांच्या बाहेर अनेकदा रंगीत सरबत विकायला ठेवलेली असतात. तर ज्या लहान मुलांच्या आयांना कदाचित किंवा वडिलांना माहिती नसेल की अहो हे पेय काही नका देऊ प्यायला, चांगलं नाही मुलांच्या तब्येतीला, ते देत असतील त्या मुलांना पैसे आणि ती मुलं घेत असतील आणि त्यामुळे हे लोक तशी रंगीत पेय करून विकणार. हा जो प्रकार आहे ना ते या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर चालतं की त्याची चटक लावली जाते. ते रंगीत पेय पाजायचं आणि त्या रंगीत पेयाची चटक लावायची. तर पुन्हा असं म्हणतात हे सगळे एकता कपूर सारखे लोक की आम्ही ते करतो म्हणजे काय तर बनवणं हे समाजाचं प्रतिबिंब आहे. तर नाही समज तसा नाही. आणि उलट्या बाजूनी एक प्रकारे तो खोटा प्रचार आहे. हो नक्कीच. आणि नाही स्नॉबिश नाही, कुठलाही व्यवसाय समाजातला असेल म्हणजे भेळ विकण्याचा असेल, भाजी विकण्याचा असेल, झाडूवालीचा असेल, सिनेमावाल्याचा असेल, डॉक्टरचा असेल, कुणाचाही प्रत्येकाने आपला व्यवसाय हा जर प्रामाणिकपणे केला म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये खरेपणा खोटेपणा कसा आणता हा प्रश्न आहे. त्याचा सटल उलटा परिणाम नक्की होतो. कारण मी म्हटलं तसं जर चांगल्याचा परिणाम होत असेल तर वाईटाचा तर सध्याच्या मूवीच्या आपले ऍक्टर्स आहेत तर तुम्हाला कोण सर्वात तुमचा वाटतं आवडतं किंवा तुम्ही किंवा एकदा अतुल कुलकर्णी तुम्ही तुम्ही त्या बऱ्याच तुमच्या मूवीमध्ये होता तो म्हणजे दोन प्रश्न आहेत. म्हणजे अतुल कुलकर्णी तुम्हाला कसा त्याचा एखादा चांगला अनुभव सांगा. स्वतः एका ग्रेट
अतुल विषयीचा अतुल विषय हा. विषयीचा चांगला अनुभव हा चांगला अनुभव अशा शब्दात नाही म्हणता येणार, पण जेव्हा आम्ही देवराई हा चित्रपट केला ना, तर मी मगाशी म्हटलं तसं की रिसर्च मेथोडॉलॉजी माझा विषय असल्यामुळे कुठलाही सामाजिक प्रश्न घेतला की त्याचा पुरेसा अभ्यास मी करते. तर तो अभ्यास केल्यानंतर अतुलला घेऊन मी सुनील आणि अतुलला घेऊन आम्ही सायकॅट्रिस्टना भेटलो. आनंद नाडकर्णी मुंबईत चांगला सायकॅट्रिस्ट आहे, आमचा खूप मित्र आहे. तर त्याच्याशी आम्ही बऱ्याचशा चर्चा केल्या. त्यानंतर त्याला असायलम्समध्ये नेलं. दुरूनही अनेक आजारी पेशंट्स दाखवले, स्किझोफ्रेनियानी आजारी असलेले. आणि त्यानंतर आम्ही असं म्हटलं याच्याही थोडं पुढे जायला पाहिजे, म्हणून मग आम्ही काही पेशंट्स आणि केअरटेकर्स यांची इन कॅमेरा मीटिंग सारखं इंटरव्ह्यूज सारखं केलं. तर आम्ही काही पेशंट्सना बोलवलं. तर ते अतुलनी इतक्या काळजीपूर्वक त्या मुलाखती घेतल्या आणि ऐकल्या. आम्ही फिल्म झाली तो तेव्हा अशा ह्याच्यातच असायचं, असं बारीक बारीक त्या स्किझोफ्रेनिक अशा एका ॲटिट्यूडमध्ये असायचा. आणि फिल्म झाल्यानंतर पहिल्या आमच्या शोला आम्ही त्या पेशंट्सना आणि केअरटेकर्सना बोलवलं की ज्यांच्याबरोबर आम्ही मुलाखती केल्या होत्या. तर त्या एका पेशंटनी अतुलला बाजूला घेऊन सांगितलं की अहो तुम्ही सही माझे सगळ्या हालचाली आणि सगळं उचललं की हो सिनेमात. हे खूप इंटरेस्टिंग होतं. अतुल मला मावशी ऐका काय खूप महत्वाचं होतं. 10वी फ मध्ये सुद्धा अतुल हा शिक्षक आहे त्या सिनेमामध्ये. तर तेव्हा 40 मुलं आणि त्या मुलांच्या बरोबर अतुल आणि ते असा मी वर्कशॉप घेतला. आणि बरेच दिवस, मला वाटतं किती 15-20 दिवस चालला होता का, महिनाभर जवळजवळ वर्कशॉप आम्ही घेतला. तर त्या मुलांना आम्ही त्यांच्या इनिबिशन सोडायला लावले. आणि आमच्या असं लक्षात आलं की त्या मुलांपैकी कुणी ऋतिक रोशन होते, कुणी आमिर खान होते. तर आम्ही त्या सगळ्यांना तुम्ही व्हा असं करायला लावलं. त्यामुळे खूप दिवस आम्ही वर्कशॉप घेतला. तर अतुल पहिल्यांदा त्या सगळ्यांच्या मध्ये आला तेव्हा त्याला ते स्क्रिप्ट माहिती होतं. मुलांना मी स्क्रिप्ट सांगितलं नव्हतं, पण त्याला माहित होतं स्क्रिप्ट. तर तो शिक्षक जसा असेल तसं त्यांनी या मुलांना ताब्यात घेतलं आणि खूप छान त्यांच्यामध्ये रंग तयार झाला. ऍक्च्युली शूटिंग सुरू होण्यापूर्वी असं. तर ते खूप महत्वाचं. तुम्ही तुमचा आवडता डायरेक्टर सांगते, पण तुमचा दुसरा प्रश्न जो होता हे की नवीन आवडता हा ऍक्टर पिढीतला कोण, नवीन पिढीचं तुम्हाला सध्या कोण सध्या तुमचा आवडतो का? म्हणजे ते आता कलाकार आपल्याकडे आहेत सगळे. असं नाही सांगता जाऊ, मला सगळे आवडतात, हे खूप आवडतात. आता आमच्या कासवमध्ये यानं काम केलेलं आहे आलोक राजवाडेनं, त्या डिप्रेस्ड मुलाचं फार चांगलं काम केलेलं आहे. मला खूप आवडतं त्याचं काम. मला किशोर कदम खूप आवडतो. पण खूप लोकांची नावं घेतात. सौमित्र खूप लोकांची नावं अशी घेता येतील, असं सांगता येत नाही. अलीकडेच फिर जिंदगी म्हणून एक म्हटलं तर शॉर्ट फिल्म, पण 1 तासाची फिल्म आहे ती, म्हणजे फार शॉर्टही नाही आहे. त्याच्यामध्ये नसिरुद्दीन शाह आणि रत्ना पाटील या दोघांनी आमच्याबरोबर काम केलेलं आहे. तर उत्तम नाट आहे, म्हणजे त्यामुळे आमच्याबरोबर काम केलेले खूप चांगले. तुम्ही काहीतरी म्हणाल? मी म्हटलं तुमचा आवडता डायरेक्टर. डायरेक्टर खूप आहेत. इतके चांगले सिनेमे बनवतात लोक, आणि वेगवेगळ्या देशातले आहेत. म्हणजे जुन्या काळचं म्हणालात तर मला फेलिनी फार आवडतो. मला हा ओझू हा जपानी डिरेक्टर फार आवडतो.
खूप जण असे आहेत. सत्यजित राय, ऋत्विक घटक हे भारतातले. मला गिरीश कासारवल्ली कर्नाटकाचा खूप आवडतो. तो आमचा चांगला दोस्तही आहे आणि खूप चांगला सिनेमा बनवतो तो असं मला वाटतं. आमच्या सुदैवाने आमचे बरेच असिस्टंट्स, कारण आम्ही आता 30 वर्ष मी हे काम करते, तर ते आता फुल फ्लेज डायरेक्टर झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आता गिरीश कुलकर्णीचं नाव तुम्ही मगाशी घेतलं. गिरीशने पहिल्यांदा आमच्याकडेच काम केलं होतं. तर गिरीश कुलकर्णी बरोबर जो उमेश कुलकर्णी डिरेक्टर, तो डिरेक्टर आहे, तो आमचा असिस्टंट होता. आणि उमेशचे चांगले सिनेमे आहेत. त्यालाही गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्याच्या देवळी या सिनेमाला. पण त्याची विहीर ही फिल्म किंवा वळू हा चित्रपट तर चांगले चित्रपट आहेत त्याचा. याचा आताचा नागराज मंजुळेचा फॅन्ड्री चित्रपट मला खूप आवडला. तो सैराट सैराटच्या आधीचा आहे तो. तो फॅन्ड्री मला खूप आवडलेला आहे. पॅन्ड्री नेटफ्लिक्सवर होता. अजून किशोर आहे कदमच बहुतेक. आहे त्याच्यामध्ये. आता किशोर कदम. व्हेंटिलेटर हा व्हेंटिलेटर चांगला आहे, पण म्हणजे चांगलं आहे असं मला वाटतं. तो राजेश मापुसकर आहे, मला चांगला माहिती आहे डिरेक्टर, पण त्याला मी उत्तम डिरेक्टर तुम्ही जे आता म्हणाला तशा असं नाही अजून. पण आता उदाहरणार्थ किल्ला नावाचा मराठी चित्रपट पाहिला अविनाश अरुण, तोही आमच्याकडे त्यांनी काम केलेलं आहे. तो फार चांगला मुलगा आहे, कारण चांगला कॅमेरामन आहे तो फार आणि सेन्सिटिव्ह आहे. बोललात किल्ला पिक्चर आम्ही ऍक्च्युअली बघितला ना, कोण? तर आम्ही तो किल्ला पिक्चर बघितला म्हणून आम्हाला ऍक्च्युअली मला बहुतेक कळला नाही की काय कळलं नाही, पण आम्हाला अर्धा झाला म्हणजे तो पिक्चर संपल्यानंतर कळलाच नाही की याच्यात त्यांना काय दाखवायचं होतं. म्हणजे आम्हाला कळलं नाही ऍक्च्युअली पुढे त्याचं कसं नाही कळलं. ती आई त्या मुलाला घेऊन नव्या एका ठिकाणी येऊन हा बरोबर राहते आणि काही दिवसांनी तिला करप्शन करायचं नसतं. तिच्यावर करप्शनची सक्ती होते. ती त्याला नकार दिल्यावर तिची बदली केली जाते. पण ते त्यांनी ब्रीफ दाखवलं, एकदम असं पटकन संपवला पिक्चर वाटतं. म्हणजे कळतच नाही की मला त्यांना नाही तसं वाटलं. मला तो सध्या खूप जास्त आवडला सिनेमा आहे आणि चांगला घेतलाय असं मला वाटलं स्वतःला. तर त्यामुळे असे खूप चांगले डिरेक्टर्स आहेत सध्याचे. खूप नावं काढता येतील. सध्या तुम्हाला काय वाटतं की कुठला मोठा प्रश्न आहे, म्हणजे मराठी विश्व असं नाही पण भारतात मोठा प्रश्न की कुठला आहे? तुम्हाला आवडेल सिनेमा काढायला? हो, सिनेमा काढायला प्रश्न म्हणून नाही, पण मला सध्या 2-4 scripts आहेत. पण मला आता भूदान चळवळीवर चित्रपट काढायची खूप इच्छा आहे स्वतःला. कारण मला असं वाटतं की सध्याचा सगळा काळ हा कसं घेऊ आणि संपत्ती तयार करू याने वेडापिसा झालेला काळ आहे. ग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते यांनी वेडपिसा झालेलं आहे. भूदानामध्ये देणं आहे. तर मला फार महत्वाची वाटते ती कन्सेप्ट पुन्हा एकदा जागं होण्याची गरज आहे असं वाटतं. आणि दुसरं हे जे सगळं नर्मदा बचाव आंदोलन आहे त्यांच्यातर्फे एक हे लोक अदालत भरलेली होती बडवानीला मध्य प्रदेशामध्ये. आणि त्यावेळेला हजारो आदिवासी तिथे जमलेले होते आणि त्या सगळ्यांचं म्हणणं हेच होतं. देशाचं म्हणणं, मोदी असतील कोणीही सरकार असेल, काँग्रेसचं असेल नाही तर बीजेपीचं असेल, त्यांचं म्हणणं की देशासाठी लोकांनी आपलं सोडलं पाहिजे. हो, त्याही माणसाचं हे एकच आयुष्य आहे. हो, त्याला त्याच्याही मुलाबाळांना हे एकच आयुष्य आहे जसं तुमच्या माझ्या मुलाबाळांना आहे तसं. तर त्यांना न्याय कसा द्यायचा? तुम्ही त्यांचं घ्या काढून, पण त्याला बरोबरीने द्या ना जगायला. पुन्हा ते दिलं जात नाहीये. म्हणून जी अदालत भरली त्या लोक अदालतीवर एक मला सिनेमा करायची.
मला एक प्रश्न तर मला असं वाटतं चित्रपट हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि मग कलाकारांना खूप वेळ मिळतो पण त्याच्यापेक्षा खूप जास्त दिग्दर्शकाला मिळालं पाहिजे. याचं कारण असं की एखादा कलाकार एखाद्या चित्रपटामध्ये खूप चांगली भूमिका करतो आणि ते दिग्दर्शक त्याच्याकडून करून घेतो. तर दिग्दर्शकामध्ये अशी कुठली क्वालिटी आहे ज्याच्यामुळे हे साध्य होतं? अशी फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाला की एखादा दिग्दर्शक अजून त्या ग्रेटनेस पर्यंत पोहोचणार नाही, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अशी कुठली क्वालिटी पाहिजे की ज्याच्यामुळे कलाकारांकडून तुम्ही सगळ्यात चांगलं काम करून घेऊ शकता? एक म्हणजे ना तुम्हाला आयुष्य खूप सखोल ते कळत गेलं पाहिजे. आयुष्यामधल्या कॉन्ट्रॅडिक्शन्स कळल्या पाहिजे. माणसाच्या जगण्यामध्ये तुफान कॉन्ट्रॅडिक्शन्स आहेत. त्यामुळे निसर्ग नावाच्या गोष्टीमध्ये नेसेसरीली न्याय आहेच असं नाही, पण तुम्हाला ते सगळं डायनॅमिक्स कळलं पाहिजे. डायनॅमिक्सचा मला आता मराठी शब्द पटकन येत नाहीये, पण ते डायनॅमिक्स कळलं पाहिजे एक. आणि दिग्दर्शकाला नितांत प्रामाणिकपणा पाहिजे. ते स्वतः तुम्हाला तुमच्याबरोबर मोठी टीम काम करत असते आणि ती एक फार मोठी जबाबदारी असते. ती टीम ही एक जबाबदारी असते आणि तुम्ही समाजाला काय देणार आहात ते संपूर्ण प्रामाणिकपणे देणार आहात की नाही ही जबाबदारी मोठी असते. ती त्या जबाबदारीचं भान जर तुम्हाला आलं तर तुम्ही छोटे 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 कॉम्प्रोमाइजेस करत नाही सिनेमामध्ये. रिस्क घेतात, फेल्युअर जातात. म्हणजे माझ्या मताने माझा अमुक एक सिनेमा अत्यंत मी प्रामाणिकपणे चांगला केलाय असं मला वाटत असेल, नाही लोकांना आवडत, नाही चालत तो सिनेमा, त्या फेल्युअरला तयारी असते. हे असेल तर तो चांगला दिग्दर्शक होतो असं मला वाटतं. चांगला दिग्दर्शक हा स्वतः चांगला एडिटर असायला लागतो का? हो, कारण आता ऋषिकेश मुखर्जी किंवा राजकपूर स्वतः ॲब्सोल्युटली. त्यामुळे मी स्वतः खूप एडिटिंगमध्ये भाग घेते. मी माझ्या एडिटर बरोबर रोज बसते आणि इथे काटायचं, इथे कट असं सारखं माझं एडिटर असावंच लागतं. कारण हे राजकपूर किंवा ऋषिकेश मुखर्जी गुळाच्या गणपती सिनेमाबद्दल तो सिनेमा चालला नाही, तर त्याच्याबद्दल बरेच मला आठवतं की त्या प्रतिक्रिया आल्या होत्या. तर एक अशी होती की सिनेमा इज अ टीम वर्क. म्हणजे कसं की त्यात सगळे लोक आहेत आणि प्रत्येकाने एकमेकांचा रिस्पेक्ट देऊन आणि त्याच्यातलं सगळं जे काही चांगलं असेल ते एकत्र होऊन ते उत्कृष्ट सिनेमा होतो. पण त्या सिनेमामध्ये पु ल देशपांडेंनी हा सगळंच करायचं होतं. राईट फ्रॉम डिरेक्शन सगळं त्यांनी केलं आणि ते सगळंच त्यांना तसं बहुतेक जमत नसावं. ते काय माहितीये का, हे व्यक्तिगत सब्जेक्टिव्ह दृष्टिकोन आहे. म्हणजे एखाद्याला असं वाटेल की उत्तम साधलं पुलंना, ते एखाद्याला वाटेल की नाही साधलं. फाईन, त्याबद्दल सांगता येणार नाही का त्यातल्या आशयामुळे ती चालली, ते फार गुंतागुंतीचं आहे. पण तुम्ही एडिटिंग बद्दल जे आता म्हणालात ना, मधल्या एका काळामध्ये किंवा कदाचित अजून सुद्धा अशी एक म्हणायची पद्धत होती की सिनेमा एडिटिंग टेबलवर होतो. तसं नाही होतं. स्क्रिप्ट पासून सगळ्या स्टेजेस सिनेमाचा असतो. कारण स्क्रिप्टमध्ये जर तुमच्या नसेल, तुमच्या डिरेक्टरनी जर सीन्स किंवा शॉर्ट्स घेतलेच नसतील, ते एडिटर काही करू शकत नाही टेबलवर. तुम्ही मगाशी जसं म्हटलं की सिनेमाचा प्रभाव सोसायटीवर होतो समाजावर, आणि मगाशी आणखीन एक म्हटलं की बॉलिवूडमधल्या काही मूवीज ते प्रतिबिंब जे तुम्ही शब्द वापरला, तर प्रतिबिंबांचं तुम्ही एडिटिंग कसं करता स्वतःच्या डोक्यात? जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहित असता किंवा कुठला तरी सोशो पॉलिटिकल, इकॉनॉमिक, कल्चरल सगळे हे फोर्सेस तुमच्यावरती ऍक्ट करतच असतात, तर त्याचं तुम्ही एडिटिंग कसं करता? हा प्रश्न तुमचा खूप ॲबस्ट्रॅक्ट आहे, पण मी असं म्हणेन की मी माणूस म्हणून माझा एक वर्ल्ड व्ह्यू आहे. राईट.
मी एका विशिष्ट प्रकारची मोरॅलिटी मानते. एक्झॅक्टली त्या सगळ्यातून माझं स्क्रिप्ट तयार होत की मी माणसांची नाती कशी मानते, कशी मला महत्वाची वाटतात, किंवा ते कसं असावं असं मला वाटतं. या सगळ्यातून ते तयार होतं. ती गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून मी म्हटलं की प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा आहे, की तुम्हाला तुमचा वर्ल्ड व्ह्यू कळावा लागतो. नाही तर आपल्याला सुद्धा कळत नाही. ओ असं वाटतं का मला, ते कळायला पाहिजे की मी कुठली मोरॅलिटी मानते, माझं एथिक्स काय हे मला कळायला पाहिजे. मग ते मी त्यात बाहेर जात नाहीये ना. ते उमगतं तेच लोक स्क्रिप्ट आम्ही लिहिलं असं काय हो. त्यांनी लिहाव्या. शेवटी असं आहे ते सगळं इतकं सब्जेक्टिव्ह आहे. मला लाख वाटेल की मला कळतं, तुम्हाला वाटेलच असं नाही की हिला कळतं. साधारण टी व्हीवरचे कार्यक्रम बघतो इथून काय यूट्यूबवर ठेवलेले वगैरे, तर त्या कार्यक्रमाला फक्त 50च्या वरचे रसिक किंवा एकंदरीत असं बघायला मिळतं जास्त. आणि तुम्ही सांगतात की तुम्ही 16 मिलीमीटर कॅमेरा प्रोजेक्टर घेऊन सगळीकडे शाळांच्यात वगैरे दाखवायचात का, कुठे गावांच्यात? तर अशा तऱ्हेची काही मुवमेंट अशी आहे का की शाळेतल्या मुलांपर्यंत पोचायचं वेगवेगळे सिनेमे घेऊन, आणि असा म्हणजे संबंध महाराष्ट्रभर असं काढायचं की हे 10 ऑर्गनायझेशन्स आहेत, लोक टेलिस्कोप घेऊन जातात मुलांना दाखवायला, तर त्याच्याऐवजी हे कॅमेरे आणि प्रोजेक्टर्स घेऊन असे विचार करायला लावतील, किंवा मुलांना ती सध्या काय करते, किंवा असे काहीतरी भन्नाट सिनेमे का कुठला आणखीन तो मगाशी म्हणाला नाही सैराट वगैरे सारखी ते त्यांना जास्त जवळचे वाटतात. तर तसं न वाटता दृष्टिकोन त्यांचा बदलायला म्हणून असं काही मुवमेंट अशी आहे का? तसं चळवळ म्हणून एक्झॅक्टली चालू नाही आहे, पण असे प्रयत्न चालू आहेत. कारण उमेश कुलकर्णींनीच पुण्यामध्ये लहान मुलांच्यासाठी फिल्म क्लब सुरू केला होता. काही दिवस आम्ही पण त्याच्यामध्ये जात होतो आणि तसे प्रयत्न केले. आणि मुलांचे वर्कशॉप सुद्धा शाळांमध्ये सुद्धा घेतले. फार पूर्वी मी सुद्धा तसं केलेलं आहे थोडंफार. पण माझ्या असं लक्षात आलं की मी पर्सनली फिल्म बनवू शकते किंवा ती पोचवू शकते, दोन्ही नाही करता. तुम्हाला जर फिल्म बनवायची असेल तर पोचवणं ही गोष्ट आणखी खूप वेळ खाऊ आहे. त्याला खूप मोठं नेटवर्किंग करायला पाहिजे, त्याचं एक स्वतंत्र ॲडमिनिस्ट्रेशन असतं, ते नाही सगळं करता येत. पण ते केलं तर माझी एनर्जी बनवायला कमी पडेल. त्यामुळे मग मला तरी निदान मर्यादा घालून घेतलेली आहे. पण आम्ही शाळांना असं म्हणतो की तुम्ही जर सांगितलं की या आणि आमच्या मुलांशी बोला, तर अगदी मी येऊन बोलायला तयार आहे. अनेकदा असे प्रश्न विचारले जातात की यासाठी तुम्ही पैसे काय घ्याल? काय नाही घेणार, कारण तो काय माझ्या उपजीविकेचा धंदा नाही आहे. त्यामुळे मला पैसे नको त्याला. मी शाळांमध्ये जाऊन फुकट वर्कशॉप्स घ्यायला तयार आहे, पण त्याची मॅनेजमेंट मी नाही करणार. तर ती वेगळ्या लोकांनी करायला पाहिजे. पण आता तशी लोक म्हणतायत की शाळांच्या अभ्यासक्रमात सुद्धा याचा अंतर्भाव हवा या विषयाचा, आणि फिल्म बघायला शिकवलं पाहिजे. खरंच आहे. चांगली फिल्म कशाला म्हणायची, का म्हणायची त्याला? संगीताबद्दल कुठल्या संगीताला चांगलं संगीत म्हणायचं? ते तर शिकवायची गरज आलेली आहे आता. वास्तुपुरुषाची जी कथा आहे ती त्याला जे सत्यकथेचा आधार आहे का ॲब्स्ट्रॅक्ट आहे की थोडाफार सत्यकथेचा आधार आहे. कारण माझं आजोळ तसं होतं. म्हणजे मी माझी पहिली दोघी नावाची फिल्म झाल्यावर माझी आई मला म्हणाली
ती असा शब्द वापरायची की तुझ्या आजोळीची चित्रकथाच आहे की, तर बनव की त्याच्यावरून तू सिनेमा. आणि मग ते मला सुचलं की माझे 2 मामा त्या 2 प्रकारची जे तिथे भाऊ असतात ते मोठे तशा प्रकारचे होते की एक भयंकर गांधीवादी आणि खादीधारी आणि असे, आणि दुसरे गाणं बजावणं ऐकूया वगैरे असं म्हणणारे. त्या मामांनी वाड्यामध्ये खाली खजिना खणलेला होता, त्यामुळे ती गोष्ट घालायला तुम्हाला कुठेही शोधत जावंच लागलं नाही. आमच्या घरामध्ये खजिना काढला होता, पण मिळाला हंडा मामांना माझ्या, मिळाला नाही वास्तूमध्ये. तर त्यामुळे ते त्याला बराचसा तसा आधार एक प्रकारे होता. आणि एक प्रकारे काय म्हणूया, पुरुषांच्या त्यावेळच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमधून तयार झालेला नाकर्तेपणा आणि बाईचा शहाणपणा पण त्या परिस्थितीमध्ये वाया गेलेला असं सगळं. त्या घरामध्ये वास्तुपुरुष ती बाई असते एक प्रकारे, घरातली करती बाई. शैल्कुंचवार कसे काय त्यावेळेला महेश पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये स्क्रिप्ट लिखाण शिकवायला 1 वर्षभर आलेला होता. तर तेव्हा आमचं सहज एकदा बोलणं झालं की काय करते सध्या, तर म्हटलं एक स्क्रिप्ट लिहिले, तुला ऐकायचंय का. त्यांनी ते ऐकलं होतं. म्हटलं अरे मला फारच आवडेल या फिल्ममध्ये काहीतरी करायला. त्याला स्वप्नातही नाही की मी त्याला ऍक्टिंग कर म्हणेन असं. तर मी म्हटलं अरे मग तू मोठ्या भास्करचा रोल कर. मग धाकट्या भास्करचा रोल कोण करणार आहे. म्हटलं आमचं सिद्धार्थ करणार आहे. तो म्हटलं अरे माझा लहानपणचा फोटो अगदी त्याच्यासारखा दिसतो. मी मोठा भास्कर आणि तो छोटा भास्कर असा मी करू शकतो असं म्हणून मी सॉरी कोणी विजया मेहतांचं झिम्मा वाचलं, खेळता खेळता आयुष्य वाचलं गिरीश कर्नाडचं. तर तुमचं कधी येणार? तुमचं वाचायला मला जास्त आवडेल. नाही, आयुष्य लिहावं असं नाही मला वाटत, पण सिनेमा नावाची कला मी कशी शिकत गेले त्याच्यावर लिहावं असं मला जरूर वाटतं. म्हणजे व्यक्तिगत सोडून देऊ, कारण खरोखर फिल्ममध्ये स्क्रिप्ट कसं समजावून घ्यायचं किंवा ऍक्टिंग कसं समजावून घ्यायचं, अभिनय कसा समजावून घ्यायचा, आर्ट ही गोष्ट कशी. कारण आमच्या सगळ्या फिल्ममध्ये कॉस्ट्युम आणि आर्ट हे स्क्रिप्टच्या बरोबरीने मी बघते, काय एडिटिंग मी बघते. त्यामुळे या गोष्टी मी कशा शिकत गेले, साऊंड ही गोष्ट मी कशी शिकत गेले. कॅमेऱ्याचा मी एक छोटा कोर्स केला कळायला, म्हणजे स्वतःला कॅमेरा कसा करायचा ते. तर त्यामुळे कळायला लागल्या या गोष्टी. तर ते मी कशी शिकत गेले हे हे करण्याचं आहे, ते लिहावं असं वाटतं. युनिव्हर्सिटीजमध्ये हल्ली आता नवीन सिनेमॅटिक आर्ट्सचे वगैरे प्रोग्राम, कारण विचारतो अशासाठी मुद्दाम की माझा मुलगा USCला इज डुईंग बिझनेस ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स. अच्छा. तर तसं म्हणजे भारतात तुम्ही म्हटलं तसं की तसं एक त्याचं थोडं त्याला सायन्सचं स्वरूप देऊन मुलांना थोडं जागृत करण्यासाठी काय. हो खरं आहे ना. ते आता एकदम मास्कॉमचे कोर्सेस आहेत युनिव्हर्सिटी लेवलला, तिथे काही प्रमाणामध्ये शिकवलं जातं. आता थोडं सोपं झालंय. अहो मी जेव्हा सिनेमा करायला गेले ना तेव्हा एक तर 16mm 35 हेच तुम्ही करत होता. डिजिटल वगैरे कॅमेरे खूप नंतर आता आहेत ना, ते सोपं आहे कम्पॅरेटिव्हली. डिजिटल आर्ट ते इतके ऑटोमॅटिक आणि हे कॅमेरे असतात. सिनेमा कला समजायला प्रश्नच नाही, ती कला म्हणून वेगळी. तुमच्या पुस्तकात ते कळेल असं मी. हो नाही खरं आहे, तसं प्रयत्न करायला पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये ना सिनेमा ही करमणुकीची गोष्ट म्हणून किंवा बिझनेस म्हणूनच सुरू झाला. ती कला म्हणून पाहिलीच गेली नाही फारशी. पण ही आर्ट ऑफ सिव्हिलायझेशन नाही का, किंवा म्हणजे असं कसं गाणं किंवा इतर नाटक
आधी कालापासून चालू आहे. ही नवीन, हे 1800 ते मध्ये. खरं आहे. हा, नवीन. त्याचं कारण एकतर यंत्राधिष्ठित आहे त्यामुळे ही कला ही कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेली, परंतु सर्व म्हणून ही खरी आजच्या युगाची कला आहे. कारण सर्व कलांच्या मिश्रणातून ही कला तयार होते आहे. आणि या कलेचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी सगळ्या फिल्ममेकर्सनी लक्षात घेतली पाहिजे, ते म्हणजे हे कल्चरल हिस्ट्री तयार करते ही कला मोठ्या प्रमाणामध्ये. की तुम्ही जेव्हा बघता तेव्हा आता मी समजा अगदी यांच्यावर कॅमेरा फोकस केला तरी पाठीमागच्या खिडक्या दिसणार आहेत, आतले दिवे दिसणार आहेत. ही कल्चर आहे हो सगळी. ते सगळ्या कल्चरचे हे रेकॉर्डिंग आहे, ही गोष्ट लक्षात येत नाही फिल्म मेकर्सच्या. त्यामुळे देखील त्याची जबाबदारी वाढते. कल्चरल हिस्ट्री तुम्ही तयार करता. मी थोड्या नाराजीने नेहमी म्हणते की लक्ष्मीकांत बेर्डे ज्या आवाजात मराठी बोलतात त्यांच्या सिनेमात, किंवा पूर्वीच्या काळी अशोक सराफ सुद्धा, ते काही मराठी माणसं बोलतात का हो तशी? पण त्यांनी एवढी मोठी कल्चरल हिस्ट्री अशी तयार केली आहे प्रकारे की मराठी असंच बोललं जातं ओरडून. तसं नाही मराठी बोलत सगळी माणसं. तर हे लक्षात घेत नाही आपण की सांस्कृतिक इतिहास बनत असतो सिनेमात. तुम्ही नाटकात कधी नव्हता, तुम्ही एक सिनेमा. कारण सिनेमा बनवणं हाही माझं एक व्यवसाय होता किंवा काही डोक्यातच नव्हतं. काही कारणाने बनवायला लागले म्हणून बनवत राहिले. आजकाल बरेचसे भारतीय मूवीज नेटफ्लिक्सवर येतात आणि तुमचे मूवीज यावेत असं वाटतं. नेटफ्लिक्सवर खूप आमचे आहे ना, नेटफ्लिक्सवर नाही आहे, अमेझॉनवर असतो आहे आता. पण नेटफ्लिक्सवर असलं की सगळीकडे पोहोचतो. युट्यूबवर आमचे बरेच आहेत. संविता आहे, फिर जिंदगी मी मगाशी जे म्हटलं नसीरुद्दीन शाहू, ती आहे. आणखी कुठले मला वाटतं एक कप चहा आहे, वास्तुपुरुष आहे, नितळ आहे, बरेच आहेत युट्यूबवर आहे. नाही, नेटफ्लिक्सच्या थ्रू आणखी इंटरनॅशनल लोकांपर्यंत पोहोचतो आणि चांगल्या पद्धतीने पोहोचतो खूप. आणि आजकाल नेटफ्लिक्स असं भारतात पसरत आहेत आणि दे आर ट्राईंग टू गेट गुड मूवीज. मला असं वाटतं यावेत तुमची मूवीज. हो खरं. आकाशे आता तसा प्रयत्न करत आहेत. ते सारखं असं म्हणतात की मी स्मगलर आहे, मी माझं हे बदललं आहे प्रोफेशन, कारण आय स्मगल एज्युकेशन फिल्म असं ते म्हणतात स्वतः. त्यामुळे ते आमच्या 4-5 फिल्म्स घेऊन असं करतायत आता. अस्तू घेऊन सुद्धा ते आले होते इथे. हो मला माहिती आहे. यावर्षी पण त्यांच्या मनात एक असं फिल्म घेऊन सप्टेंबर. तुम्ही परत मी म्हटलं तसं की मला बनवण्याच्या मागे लागण्याची इच्छा आहे. तुम्ही पहिल्यांदाच आलात का? काय करू, आपण आपला प्लेट्स घेऊन बसूया, परत बोलणं सुरू. खूपच मजा आली. अमेरिकेत पहिल्यांदाच आलात का? पहिल्यांदाच आले? पहिल्यांदाच आले? हो, नाही अमेरिकेत तर बरेचदा येऊन गेले. फिनिक्सला पहिल्यांदा. फिनिक्स तुम्ही घ्या ना सगळ्यांना प्लेट्स घेऊन या.